मित्रांनो, मी पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आली आहे खळखळून हसवणारी आणि हसून हसून दमवणारी कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. वेगवेगळ्या तऱ्हेने तुम्हाला हसवणारे आपले कलाकार तयार आहेतच आणि त्यांना दिलखुलास दाद देणारे आपले लाडके जजेसही तयार आहेत. त्यांचं स्वागत करूयात. कॉमेडी किंग मकरन सर आणि स्माइल क्वीन रेणुकाजींचं. एका साध्या भोळ्या गावकऱ्यासोबत फोनवर जरी इंग्लिशमध्ये बोललं तरी त्याची गडबड उडते. इथे तर एक जण गेलाय पंचतारांकित हॉटेलमध्ये. बघूया त्याच्या डोळ्यासमोर किती तारे चमकत आहेत. येत आहेत बुंगाट टीमचे कलाकार संदीप आणि प्रसाद. हॅलो, गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमेन. तुमचं स्वागत आहे आमच्या या 5 स्टार हॉटेल खास मध्ये. तुला किती खास आहे वाजवायची? बियर बार मधनं 5 स्टार हॉटेलमध्ये आणलं तर तीच गाणी. काहीतरी चेंज दे. अशीच खास ना आमच्या मालकांना पण आहे. सामान्य लोकांना 5 स्टार हॉटेलमध्ये आणायची. त्यासाठी कुठल्या तरी फडतूस पेपरामध्ये एक कॉम्पिटिशन चालू केली आहे. कुठलं ते फिल्मी शब्दकोडे. त्याच्या विनरला आमच्या हॉटेलमध्ये 1 डे 1 नाईट स्टे विथ ऑल फॅसिलिटीज. दर 2-3 महिन्यांनी ताप होतो. आज पण एक आलाय, म्हणजे सकाळपासून त्याने हैदोस घातलाय. आता तो डिनरला येणार आहे तर मॅनेजमेंटने सांगितलं मला हँडल करायला. हँडल विथ केअर. येईल आता. आजच्या गावात वेलकम सर. सर पण आलेत. कुठे? नाही नाही सर 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 एक्सक्यूज मी. आय एम टॉकिंग विथ यू. व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर? मे आय हेल्प यू? शब्दकोडा शब्दकोडा व्हॉट शब्दकोडे? शब्दकोडा. ओ यू द लकी विनर. हा हा. नो, आय एम मुकद्दर का सिकंदर. जिंकलो सर. हे शब्दकोडे तुम्ही सॉल्व्ह केलंय? हो. ओके ओके एकदम एकदम शब्दकोडा. म्हणजे तुम्हाला सांगतो, लगान न नंतर नफरत की दुनिया, यानंतर या रावजी बसा भाऊजी, जीना यहाँ मरना यहाँ, असं सोडवलं माहितीये. हो हो ग्रेट सर ग्रेट. यू आर अवर ऑनरेबल गेस्ट सर. सर काय अरे ते ऑनरेबल सोड ना यार. तू कशाला ऑनरेबल बोल? मराठीत बोल ना यार. तुम्ही आमचे अतिथी आहात सर. काय 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 झालं सर? सर मी काही चुकलं का माझं? मी सर काय बोला ना काहीतरी सर. मला कुणीच कधी सर बोललं नाही. पहिल्यांदा कोणीतरी मला सर बोललं. नाहीतर सगळे संध्या सांड्या राय. कूल डाऊन कूल डाऊन सर. कूल डाऊन कूल डाऊन. काय नाही काय नाही काय नाही सर सर. सर हे 5 स्टार हॉटेल काय चाललंय तुमचं सर? काय चाललं म्हणजे 5 स्टार हॉटेल म्हणजे? नाही नाही मान्य आहे सर. म्हणजे मला असं म्हणायचं की तुमच्या भावनांना आवरा सर. भावनांना आवरा. अरे मग तुझी आयटम आहे ना, मी कशाला घेऊन येऊ? तू घेऊन ये ना सर. जाऊ दे. तुम्ही बॅग घेऊन आलात म्हणजे तुम्ही चेकआउट करताय का आता? अरे आत्ता 2 तास झाले आले नाही तर लगेच तू गेट आउटच्या वाटा करतो यार. सर गेट आउट नाही, मी चेकआउट म्हटलं. ओके म्हणजे तुम्ही 2 तास आलात. तुम्ही कुठे होतात इतका वेळ? इथे रूम मध्ये होतो ना यार, तुझ्या बसलो होतो त्या आतमध्ये. लाईट गेली होती यार. लाईट कापली वाटतं. हॉटेलची नाही सर, अशी लाईट नाही कापतायत सर आमच्या. मग मला जो रूम दिलाय ना त्या रूमची लाईट कापली असणार. मी सांगतो ना तुला. तुम्ही बिल भरला नसेल, त्यांनी फ्यूज काढून असं ठेवून घ्यायला असेल. तुम्ही सांगतो ना. नाही सर, संपूर्ण हॉटेलचं बिल एकत्र येतं सर. अशी नाही लाईट कापतायत. एक मिनिट. आय गॉट इट. तुम्हाला तो एक चौकोनी एक किचन दिलं असेल सर. हा दिला होता दाखवा. हा हा. हे तुम्ही आत घातलेलात? कुठे घालायचा? दरवाज्यात ना एंटर झाल्या सर लेफ्ट साईडला एक सॉकेट आहे. अच्छा अच्छा अच्छा. त्या खपची मध्ये घालायचा होता. हा तिथे घातल्यानंतर सर लाईट येतो. लाईट तिथे येतो का? हो सर हो. आला किती प्रॉब्लेम झाला नाही माहिती सर, याच्यामुळे ना विजेची बचत होते सर. अरे कसली बचत करता यार? माहिती माझ्या मोबाईलची बॅटरी लो झाली माहिती. सगळं शोधत होतो असं आतमध्ये माहितीये. 2 तास गेले. ओके 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 सॉरी सर. म्हणजे बाथरूम मध्ये वगैरे सगळं व्यवस्थित ना सर? काय बाथरूम मध्ये व्यवस्थित आहे सगळं? पाणी बिणी काय नाही आतमध्ये यार. नाही नाही सर. हा ते ती पाईपलाईन कुणी बनवली होती रे? प्लंबर कोण होता तो? प्लंबर सर आमचं प्लंबिंगचं कॉन्ट्रॅक्ट आम्ही एका इंटरनॅशनल कंपनीला दिलेलं सर. फुल झोल केलाय त्याने माहिती आहे. त्याने फक्त पाईप लावलाय. पाणी नाहीच आहे त्याला. नळ पण नाहीये. नाही नाही सर, नळ आहे ना. म्हणजे तुम्ही जो पाईप समजताय ना तोच नळ आहे सर. अरे मग त्याला फिरवायला पाहिजे ना काहीतरी. कसा फिरवणार? सर हळू बोला ना, तुम्ही बघतायत सगळं. अगं बघू दे ना. मग काय झालं? पाणी नाही तर नाही बोलणार ना. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? सर सॉरी सॉरी
ऍक्च्युली ते जे नळ आहेत ना सर ते सेन्सरवर आहेत. सेन्सरवर आता ते काय अश्लील आहे का नळ? नळ हा शब्द अश्लील आहे का? त्याला सेन्सर कशाला पाहिजे? एक तर त्यांचीच लफडी त्यांना निस्तरत नाही, त्यात अजून नळ कुठं पाठवतो? सर तुम्ही बोलताय ते सेन्सॉर, मी बोलतोय ते सेन्सर. जरा तरी सेन्स आहे का? सॉरी 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 सर. हे बघा ते म्हणजे त्याच्यामुळे ना पाण्याची बचत होते. तुम्ही त्या नळाखाली असं हात धरला ना की आपोआप पाणी चालू होतं, त्याच्यामुळे पाण्याची बचत होते. कसलं फालतू हॉटेल आहे रे? कुठं पाणी बिणी माहिती आहे? मी घरनं पाणी आणलं होतं, ते वापरायला लागलं नंतर मला. कुठे म्हणजे सर पण तिथे टिश्यू पेपर होते सर. हे बघ, मी पेपर अजिबात वाचत नाही, मला आवडत नाही. पेपर म्हणजे टिश्यू नावाचं कुठलं वर्तमानपत्र नाहीये. टिश्यू पेपर ते पाण्याऐवजी वापरायचं असतं सर. ओके ठीक आहे. तरी तुम्हाला त्रास झाला, आय अपोलोजाईज. नाजाईज कोणाला बोलला रे? कोणाला बोलला नाजाईज? हा, गावी बोलतात ठीक आहे, तू कोणाला बोललास? पण मला कशाला बोलतो? सर मी अपोलोजाईज म्हणजे मला माफ करा सर. अच्छा, असं आहे काय? हां यू हॅव युअर डिनर सर. डिनर कशाला? भूक लागली, जेवायला दे ना यार. सर मी तेच म्हटलं तुम्हाला. आता तू डिनर काय खोटं बोलतो यार? तू आता डिनर बोलला ना? तू जेवायला दे ना, मला भूक लागली यार. बोला ना, बघतोय. अरे बघू दे ना, त्यांच्या ताटातलं खातोय का मी? खाल्लं तुमच्या ताटातलं? सर सर सॉरी मॅम सर. सॉरी सर. काय यार नाटक आहे तुझं? भूक लागली ना, जेवायला दे ना यार. ओके ओके फाईन फाईन सर. सॉरी 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 आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. या ना सर प्लीज बसा प्लीज प्लीज सर. असू दे, मी माझा ठेवेल. सर या ना. अरे ठेवतो ना मी, राहू दे ना. सर मी अरे राहू दे ना, जा, तुला देत नाही मी. जा जा, कोणाला काय सांगायचं ते सांग. सर काय करताय तुम्ही? अरे काय करतोय म्हणजे काय? हा, तू अशी माझ्या तोंडावर खुर्ची घेतो, मागून खेचतात खुर्ची, मग पाडतात. सर मी पाडण्यासाठी ना इट्स अ प्रोटोकॉल सर. सर ओके 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 सर नीट बसा, टेकून बसा, आरामात, कम्फर्टेबल सर. हा तर तू दाढी बिडी कर, केस बीस काप, मग मला आंघोळीला पाठव, मग मला जेवायला दे तू. अरे काय फालतूगिरी यार. सर सर सॉरी सर. अरे जेवायला दे ना यार, भूक लागली ना यार. ओके ओके सर मला सांगा स्टार्टरमध्ये काही सूप वगैरे घ्याल का? कुठलं सूप देणार आहेस तू? सूप बऱ्याच प्रकारचे आहेत आमच्याकडे. अहो, बघा. माझ्याकडे ना 2 सूप आहेत. तुला कुठलं पाहिजे ते सांग. एक बाजरीचं आहे, एक ज्वारीचं आहे. तुला कुठलं पाहिजे ते सांग, तुला देतो. नाही सर ते सूप नाही, मी प्यायचं सूप बद्दल बोलतोय. प्यायचं सूप कुठलं तुम्हाला? सिंगल का म्हणजे कुठलं हवं आहे तुम्हाला? मला ना प्यायचं एक सूप दे, आणि ना जे देशील ना 1/2 दे. का सर तुम्ही एकटेच आहात? 1/2? नाही नाही, 1/2 मध्ये जरा जास्त येतं ना. वाढणाऱ्याला पण अंदाज नाही, तो घाबा घप देऊन टाकतो. हा ना. हा, मग खाताना मजा येते ना फुलाचा डबल डबल. सर पण 1/2चा चार्जही जास्त लागतो. पण फुकट आहे ना सगळे हे. नाही, फुकट आहे पण असं हावरेपणा केलात ना तर चार्ज लागेल त्याचा. हा आणि हे 5 स्टार हॉटेल आहे सर, इथे सिंगल सूपच मी इथं. हा मग ते सिंगल दे. कुठलं म्हणजे क्रीम ऑफ मशरूम, हॉट अँड सॉर, स्वीट कॉर्न ऑर एल्स लुंगफुंग. मराठी आहे का सूप कुठलं तरी? मराठी. मराठी सूप म्हणजे कुठलं सर? बकऱ्याच्या पायाचं सूप दे. सर म्हणजे पाया पडतो पण असं काही सूप नाहीये आमच्याकडे सर. अरे सूप नको, मग जेवायला तर दे ना यार, खायला दे. ओके सूप नको. एक काम कर, मग तू एक काम करतोय ना, एक शेजवान चटणी आणि फ्राईड नूडल्स घेऊन ये. नाही सर हे 5 स्टार हॉटेल आहे, असं इथे काही मिळत नाही सर. अरे मग काय हाय काय तुझ्या हॉटेलमध्ये? ओके फाईन स्टार्टर नकोय. सर मेन कोर्स मध्ये काय घ्याल तुम्ही? मेन कोर्स मध्ये मी मोबाईलचा कोर्स करणार, रिपेअरिंगचा. सर मेन कोर्स म्हणजे खरं जेवण, खरं जेवण. मग मगाचपासून काय खोटं जेवण वाढत होतं तू? नाही सर म्हणजे खरं जेवण म्हणजे ऍक्च्युअल जेवण. तुम्हाला काय हवंय? हा मग तू डिश सांग ना, कुठलं हे बघा आमच्याकडे अमेरिकन आहे, थाई आहे, रशियन आहे, ऑस्ट्रेलियन आहे, आफ्रिकन आहे. नको नको नको, त्यापेक्षा एक काम कर, तू ना वजडी पाव घेऊन ये. नाही नाही तर सर. मग कलेजीचा भात घेऊन ये. नाही सर असं काही मिळत नाही आमच्या इथे. असं काय नाही मिळत? मग काय मिळतं काय तुझ्या इथं? चायनीज सर चालेल तुम्हाला? हा चायनीज आहे, चायनीज. ओके ठीक आहे. चायनीज. एक मिनिट सर पण तुम्हाला चॉपस्टिक्स यूज करता येतात का? तुला शिवी कोणाला दिली? तू इकडे शिवी कोणाला देतो? नाही नाही सर सर चॉपस्टिक्स बघा कोणाला देतो शिवी? याला चॉपस्टिक्स म्हणतात सर. याला चॉपस्टिक? हा. याला गरबा ए मजा. सर सर प्लीज सर. अरे नाचू दे ना, एन्जॉय करतात ना सगळे. प्लीज. सॉरी सॉरी मॅम सॉरी सॉरी. अरे काय सॉरी? अरे अरे त्या आमच्या सेलिब्रिटी गेस्ट आहेत, चंदू इंटरनॅशनल कंपनीच्या मालक आहेत त्या. काय
करताय तुम्ही प्लीज Sorry, sorry, सॉरी चंदूबाई. सॉरी मॅम एक्सट्रीमली सॉरी. अरे जाम लोचे माझे चमच्याने खायचे लोचे तर ह्याने कधी खाऊ. नाही सर पण कसं की आमचा रूल आहे तुम्हाला चायनीज खायचं असेल तर चॉपस्टिक्सनेच खावं लागेल सर. बघ ना हाताने बिताने काय खाता आलं तर बघ ना असं काय असेल ना तुझ्याकडे. नाही सर आमच्या हॉटेलमध्ये हाताने खायचं काही नाहीये. अरे मग काय लोक डायरेक्ट येऊन असे प्लेटमध्ये तोंड मारून खातात काय हा. नाही ना सर म्हणजे हाताने ओके लेट मी चेक सर हाताने खायचं. सर तुम्हाला बर्गर मिळू शकतो. हा हा बर्गर ना तू बर्गर काय वल्गर चार पण काहीतरी चार यार. ओके सर बसा बसा इथे बसा. आता काय करतोय हा सर हा टिश्यू घ्या. बर्गर कुठे पण यार. नाही नाही काय मी बर्गर आणतो तो बर्गर ना असा टिश्यूमध्ये पकडून असा खायचा म्हणजे चीज वगैरे असं लागतं ना तोंडाला त्यामुळे तो टिश्यू वापरायचा. अरे अंगाला लागू दे ना पोटाला काय लागतं त्याचा विचार कर ना यार तू. अरे भूक लागली यार मला. सर वेट 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 तुम्हाला बर्गर फाईन. सर एंडला स्वीट डिश मध्ये काय तू सुरुवात तर कर ना भाई तू लगेच शेवटी पोहोचलास. नाही नाही सर कसं आहे ऑर्डर सगळी एकत्र द्यावी लागते ना म्हणून एंडला बघा आमच्याकडे व्हॅनिला आईस्क्रीम आहे चोकोलावा केक आहे. एक मिनिट तू ना काळा गुलाबजामुन आण सुखा नाही सर आणि त्याच्यावर साखर मारलेली तू आण. नाही सर असं काही आमच्याकडे मिळत नाही सर. खोबऱ्याची वडी आण. नाही सर असं ती काही नाही मिळत तर खाली उतर तिकडे बाहेर बघ मलाईवाला त्याच्याकडनं पाव किलो मलाई घेऊन ये ती घेऊन ये. नाही सर आमच्याकडे असं काही मिळत नाही सर. काय मिळत नाही अरे का. तरी मला बायको बोलली होती काय काय हा जा तिकडे मिळालं नाही मिळालं घरचा डबा खातो मी. सर एक मिनिट. हे माझा डबा आहे. सर हे आउटसाइड फूड आहे ते अलाउड नाही आहे सर. हा तुमचा डबा मी जप्त करतो. अरे माझा डबा आहे दे ना, माझा डबा आहे दे ना. नाही सर पण इथे ते अलाउड नाही आहे सर बाहेर. अरे माझं तोंड सुकलं पाणी तरी दे ना. Hold on, पाणी पाणी सर कुठलं पाणी आणू. आणि सर पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आहे मिनरल वॉटर आहे ऑक्सिजन मिक्स पाणी. अरे इथून प्लॅटफॉर्मला जा ट्रेन लागली असेल तिच्या बाथरूम मध्ये जा तिथून पाणी आण पण मला पाणी पाहिजे यार. सर एक काम करा तुम्ही. अरे तुझ्यापेक्षा तो पक्या बरा त्या ड्रामात माणूस बसलेला असतो रे आत्माला बोलतो भाई पाणी चाहिए क्या पाणी चाहिए क्या पाणी चाहिए. सर एक मिनिट हे सर स्पेशल आजच लॉन्च झालंय पाणी. सर हे घ्या. हे काय हे बिल आहे सर. अरे पण जेवलं कुठे मी. नाही सर हे पाण्याचं बिल आहे. हे स्पेशल बिल आहे ना सर म्हणजे स्पेशल पाणी आहे ना. अच्छा गावात 2000. अरे तू बाटलीचं बिल दिलं का माझ्या चाळीचं अख्खं पानपट्टीचं बिल दिलं 5 वर्षाचं. नाही नाही सर त्यात ऑक्सिजन मिक्स आहे ना म्हणून ते तेवढं आहे. मला नाही जेवायचं यार तुझ्यापेक्षा त्या गाण्या चायनीज वाल्याची गाडी बरी यार. मस्त एक 4 जण एका टेबलवर बसतात कोण कोणाचं खाते काय कळत नाही मी तिकडे जातो यार मला नाही पाहिजे यार. नाही नाही सर पण पैसे तुम्हाला द्यावे लागतील. ए पैसे नाही तुम्ही असं अरे नाही- अरे नाही देऊ शकत सर. ए यार माझे ओके सर. ए 10 सर हे रुपये काय दे ना, ए. 220 रुपये फक्त. हा मग ते 20 रुपये दे ना मला जायला. सर थँक्स. माझी टीप. कसली टीप. सर मी एवढी सर्व्हिस दिली तुम्हाला सर. कसली सर्व्हिस दिली तू. सर 5 स्टार सगळी हॉटेल. वाट लावली माझी तू. सर टीप तर द्यावीच लागेल तुला तुम्हाला. टीप पाहिजे हो, तू सर. किती वाजता सुटतो इकडं. 7 वाजता सर. आता चाळीतल्या पोरांना टीप देतो 7:30ला ते खाली तुला घेतील मस्त आणि तुला टीप देशील. कळलं ना मला नाही पाहिजे चल चाललो. ओके सॉरी सर. सर सर अरे अरे माझा डबा दे. नाही सर हा जप्त झालाय आता 1 आठवडा इन्क्वायरी होईल मग मॅनेजमेंटने जर सोडलं तर तुम्हाला मिळेल तो डबा. किती चोर लोक आहात रे तुम्ही चल. हो सर काय सर. हॅलो हा सर तो फुकटा जो होता ना तो गेलाय सर त्यामुळे ती रूम खाली केली आहे मी आत्ता. तुम्ही दुसऱ्या कस्टमरला देऊ शकता सर. हां थँक्यू सर. मी एकटाच आहे मॅनेजर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की इथे मी काय करतो. धमाल आणलीत तुम्ही दोघांनी खरंच नेहमीप्रमाणे. मकरंद सर कसा वाटला. ॲज युजल तुमची केमिस्ट्री भन्नाट होती आणि 5 स्टारमध्ये गेल्यानंतर. आणि संदीपा तू खरं गेलायस का 5 स्टारमध्ये. नाही गेलाय अजून. मी 3 स्टार पर्यंत गेलो. पण तुझा योग आहे 5 स्टारमध्ये निश्चित जाशील आणि 7 स्टारमध्येही जाशील. पण तिथे खरोखरीच असा अनुभव येत नाही. बरं असतं पश्चाचा काहीतरी जुना राग असेल वगैरे. पण एकंदरीत आम्हाला मजा आली आणि तुमचं टायमिंग आणि पंचेस ॲज युजल उत्तम.
रेणुकाताई क्या बात आहे. मला पण खूप एंटरटेनिंग वाटला ॲक्ट आणि संदीप खरंच अप्रतिम काम केलंस तू. इनफॅक्ट तो सगळा प्रकार झाल्यानंतर मला इतकी भूक लागली होती की प्रसाद तू पण मस्त इरिटेटिंग काम केलंस. खूप मज्जा आली. थँक्यू. मकरंद सर गुण. वा. रेणुकाताई मीही तुमचं खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे आणि तुम्हाला असेच मार्क मिळत राहू तशी इच्छा आहे. प्लीज तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. मित्रांनो, आपला मुलगा काय शिकतो यापेक्षा तो कुठल्या शाळेत शिकतो हे आजकालच्या पालकांना जास्त महत्त्वाचं वाटतं. असंच आज आपले एक पालक गेलेत इंटरनॅशनल स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायला. बघूया तिथलं मिशन त्यांचं सक्सेसफुल होतंय का. येतात सुसाट टीमचे कॅप्टन्स अंशुमन, विशाखा आणि जोकर योगिनी. Hello, welcome to the international school, and myself, I am the principal. ओ मॅडम, ओ मॅडम, ओ मॅडम, Hello, what's wrong? Hello, what happened? काय झालंय? जरा थांबाल का प्लीज? त्यांना त्रास होतोय. जरा थांबा. मॅडम ऍडमिशन द्यावं ऍडमिशन. Excuse me, तुम्ही चुकून इथे आलाय. हे शाळा आहे, हॉस्पिटल नाहीये. पुढच्या चौकात जा, राईट टर्नला हॉस्पिटल आहे, म्युन्सिपालिटी हॉस्पिटल. तिथे जा, तिथे ऍडमिशन मिळेल अहो तुम्हाला. ऐका, मला शाळेतच पाहिजे मुलाला ऍडमिशन. What? काय शाळेतच हवी आहे? काय झालंय माहितीये का मॅडम? 72 तास मुलाच्या ऍडमिशन साठी लाईनीत थांबले. तो काही न खाता पिता चक्कर येते, त्यांना त्रास होतोय जरा. मग तुम्ही का नाही मध्ये मध्ये थांबलात? आता कसं आहे ना, दोघही जणांनी जर इथे थांबायचं म्हटलं तर पोटा पाण्याचं कोण बघणार ना आमचं. त्यामुळे मी ते बघत होते आणि ते इथे थांबले होते. ओके, ओके, घ्या, घ्या. पाणी घ्या, पाणी देतात. हॅलो हॅलो. हा नमस्कार सर. बोला 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 बोला. हा नमस्कार. बोला. हा अरे नमस्कार. बोला बोला सर. काय 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 म्हणताय? गेट प्लीज. हा काय म्हणताय? ओ व्हॉट ऍडमिशन नक्की तुम्हाला मिळेल ना? मिळेल ऍडमिशन मिळेल. एक्सक्यूज मी, काय नाव काय म्हणालात तुम्ही? हा प्रथमेश गायकवाड. ओके. काय वय काय म्हणालात मुलाचं? ओके, कितवीत हवंय? राईट. नो वरी सर, नक्की मिळेल तुम्हाला ऍडमिशन. आता कसं आहे, आमदार सरांचा मुलगा तो माझाच मुलगा ना, म्हणजे आपलाच मुलगा ना. येस नक्की मिळेल तुम्हाला ऍडमिशन. ओके, थँक्यू सो मच. वाव, येस. तुमचं बोला, काय काम आहे? थँक्यू पाण्याबद्दल थँक्यू. It's okay. नाही तुम्ही आता कुठल्या मुलाचं नाव घेतलं? प्रथमेश गायकवाड. नाही या नावाचा मुलगा लाईनीत उभा नव्हता हो. मी गेले 3 दिवस 3 रात्र लाईनीत उभा आहे. मी माझ्या नातेवाईकांसुद्धा जेवढा ओळखत नाही ना तेवढा बाहेरच्या लोकांना ओळखतोय आता. आई शपथ, या नावाचा मुलगा नव्हता. डायरेक्ट ऍडमिशन कशी काय देता तुम्ही? शट अप. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. नाही, बरोबर आहे. नाही कसं आहे, आमच्या शाळेचे काही नियम आहेत. 5 सीट्स आम्हाला ना VIP साठी ठेवावे लागतात. ओके, तुमचं काय काम आहे? जस्ट पटकन बोला, हरी अप. मला लग्न करायचं हो. का मागे? मला लग्न करायचं आहे. लग्न करायचंय हो. आणि त्याच्या आधी तुम्हाला ऍडमिशन हवंय? आर यू क्रेझी? तुमची मुलं लग्नाआधी शहरभर फिरतायत का? नाही आम्हाला मुलबिल काही नाहीये. हो, हिने अट घातली. हिच्याशी लग्न करायचं असेल ना तर आधी शाळेची कन्फर्म ऍडमिशन दाखव तू. एक वेळ आई बाप नाही दाखवली तरी चालतील, पण शाळेची ऍडमिशन दाखव. काय अट घातली हो हिने? तुम्ही जरा वेडसर आहात का? व्हॉट्स गोइंग ऑन? कुठच्या मॅटरवर माझ्याशी डिस्कस करताय तुम्ही? असं नसतं. अहो नाही तुमचा जमाना वेगळा होता. अहो तुमचं आणि कोंढाण्याचं लग्न एकत्र झालं असेल. आता जमाना बदलला. आता शाळेचं ऍडमिशन हीच अट असते, हो की नाही ग? मग काय? अहो काय माहितीये का मॅडम, लग्न काय उद्या होईल, मुलं काय लगेच होतील, पण ऍडमिशनचं काय? अशिक्षित मुलं ठेवायची का? म्हणजे मुलं झाल्यानंतर जर शाळेत ऍडमिशनच नसेल तर करायचं काय? सिक्युरिटी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मी ह्याला सांगितलं आधी मुलांची ऍडमिशन हवी तर लग्न करी. गुड. समजा मी ऍडमिशन द्यायचं ठरवलं, काय एक मिनिट समजा म्हटलं मी, तर तुमच्या मुलाचं नाव काय लिहू? युयुत्सु. पिऊन या ना, घरचा रस्ता दाखवा. ऐका, तुम्ही समजून घ्या, प्रॉब्लेम समजून घ्या ना. ऍडमिशन द्या प्लीज. ठीक आहे. समजा युयुत्सु असं नाव लिहायचं ठरवलं, पण त्याच्या आधी लिहू काय? कुमार, कुमारी.
नाही नाही ते ठरवता येईल ना नंतर. म्हणजे हे बघा, मुलगी झाली तर कुमारी युयुत्सू अंशुमन विचारे, मुलगा झाला तर कुमार युयुत्सू अंशुमन विचारे. सोपं आहे. नाही नाही काय माहितीये, आम्ही डोक्यात ठरूनच असं न्यूट्रल नाव ठेवलेलं आहे. Shut up. लग्न झालं नाही आणि आधीच तुम्हाला ऍडमिशन हवंय. तेच म्हणतो, एकदा ऍडमिशन दिलं की लगेच लग्न करतो ना मी लगेच मुलाला जन्म देते. हो. चला ओके ओके डन. समजा मी तुमच्या मुलाला ऍडमिशन दिलं. समजा म्हटलंय मी. समजा मी दिलं. हा तर तुमच्या या युयुत्सूसाठी आमच्या शाळेनं 4 वर्ष थांबायचं. नाही 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 नाही, तुम्ही पावतीवर 4 वर्षाची व्हॅलिडिटी द्या ना. मला सांगा, तुम्ही रेल्वेचं तिकीट काढता समजा मे महिन्यातलं, तर त्याच्या आधीच्या महिन्यात का सीट रिकामी असते का? कुठला तरी पॅसेंजर बसतोच ना तिकडे. पण तिकीट कॅन्सल झालं तर, हा? I mean, मूल जन्मालाच नाही आलं तर. असं कसं मूल जन्माला येणार? हा पण महिना पुढे मागे होऊ शकतो, बरोबर हा, तर आहे ते त्या. मग काय करा, समजा जून मध्ये जन्माला नाही आला तर हिला त्याच्या जागेवर बसवा ना. म्हणजे गरोदर असताना गर्भसंस्कार होतील ना, अभिमन्यू सारखे. हॅलो, हु इज दिस अभिमन्यू? तुम्हाला अभिमन्यू माहिती नाहीये? शट अप. माझी शाळा तुम्ही घेऊ नका प्लीज. आणि आमच्या शाळेत ऍडमिशन घेणं इतकं सोपं नाहीये. यु नो व्हॉट, 4 वर्ष एखादी सीट अडवून ठेवणं इट्स नॉट इझी. फी परवडणार आहे तुम्हाला? 1 लाख रुपये क्वार्टरचे. काय बोलताय तुम्ही मॅडम? 1 लाख रुपये क्वार्टर? 50 रुपयाला येते हो. फार तुम्ही तुमच्यासाठी 150 रुपये एक्स्ट्रा देईन. 1 लाख म्हणजे काय लूट आहे. आणि तुम्ही पालकांना क्वार्टर देता? नाही, तुम्ही नशेत असाल, आम्ही का पेटून राहायचं? अहो काय लूट आहे सगळी. शट अप. क्वार्टर म्हणजे क्वार्टर नाही, क्वार्टर म्हणजे टर्म फी आहे. 3 महिन्याची टर्म फी. कॉन्व्हेंट शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं म्हणतायत. बेसिक नियम माहिती नाही तुम्हाला? अरे मुलांचा IQ लेवल चेक केला जातो, पालकांचा IQ लेवल चेक केला जातो, मग ऍडमिशन मिळते. इट्स नॉट इझी. ओके. हा अरे जन्म घालण्यापेक्षा डेंजर प्रोसिजर आहे. कसं आहे, पालकांना इंग्लिश येणं हा बेसिक क्रायटेरिया आमच्या शाळेचा. इंग्लिश येतं? हो, ह्याला मस्त इंग्लिश येतं. काय माहिती का, ह्याच्या घराच्या समोरच एक चर्च आहे, तो रोज तिथे जातो आणि इंग्लिश प्रेयर म्हणतो, हो की नाही? रोज. घरासमोर चर्च असणं ही इंग्लिश येण्याची खूण आहे. नाही नाही, पण मला ऐकून यायला लागलंय. रबेश शट अप. कुठच्या चर्च समोर आता तुम्ही? अँथोनी सेंट ब्रिगेन्झा. सेंट अँथोनी ब्रिगेन्झा. ब्रिगेन्झा अँथोनी सेंट. ब्रिगेन्झाचं स्पेलिंग सांगा. मी लवकरच बाबा चौकात शिफ्ट होणार आहे. BA बाबा. बाबा. पण आता तर तुम्ही एका क्षणापूर्वी ब्रिगेन्झा म्हणाला होता. नाही नाही, आम्ही सामान अर्ध शिफ्ट केलेलं आहे तिकडे ऑलरेडी. आता बाकी सामान शिफ्ट केलं की बाबा चौकातच आम्ही. शट अप. कुठल्याही बाबा चौकात राहणाऱ्या मुलाला आमच्या शाळेत ऍडमिशन मिळत नाही. आमच्या शाळेत मुलं बांद्रा, खार, पार्ला, शिवाजी पार्क इथून येतात. कळलं ना? इट्स नॉट इझी. लक्षात द्या. कुठे घर तुमचं? बाबा चौकात किती स्क्वेअर फूटची जागा आहे? अहो 400 स्क्वेअर फूटचं मिठाईचं दुकान आहे माझं. तिथे घर आहे, मस्तपैकी राहतो आम्ही, आहे की नाही? मिठाईच्या दुकानात तुम्ही मुलाला वाढवणार आहात? मिठाईच्या दुकानात म्हणजे आमचं स्टुडंट त्या भट्टी समोर स्वतःची पुस्तकं उघडून बसणार? नाही हो, असं नाही हो. डिस्कस्टिंग. हो काय बोलताय काय मॅडम? आमचं मिठाईचं दुकान तरी आहे. अब्दुल कलाम रस्त्यावरच्या लाईट खाली बसून अभ्यास करत होते. सायंटिस्ट झाले, नंतर राष्ट्रपती झाले. माहितीये काय? काय बोलतात त्या? असतील पण असे एखादेच अब्दुल कलाम असतात ना. मग आम्ही प्रयत्न करू ना, आमच्या पुढे अब्दुल कलामच जन्माला येईल. आपण प्रयत्न करू ना. प्रयत्न करणार. आणि मॅडम, अहो चहा विकणाऱ्याचा मुलगा जर पंतप्रधान बनू शकतो तर आमचं का नाही? आम्ही तर मिठाईवाले आहोत. जिद्द पाहिजे, जिद्द. नाही 1 मिनिट. नाही, मला एक सांगा, तुमचे वडील काय करायचे? माझे वडील सेल्स एक्झिक्युटिव्ह. म्हणजे फिरते विक्रेते ना? नाही, महत्वाचं ते नाहीये, पण तुम्ही शेवटी प्रिन्सिपल झालात की नाही त्याच्यावर काही नसतं. तुम्ही माझ्या प्रिन्सिपलवर येऊ नका. एक लक्षात द्या, आमच्या शाळेचे काही डिसिप्लिन्स असतात, त्याच्यात तुम्ही बसत नाही. ओके, कळलं का? आमच्या ना वीकेंड सुद्धा ठरलेले असतात. युनिफॉर्म्स, सॅटर्डेला वेगळा युनिफॉर्म असतो, सोमवार टू फ्रायडे वेगवेगळे असतात. शूज, बुटाची लेस सुद्धा निघालेली चालत नाही. कपड्यावर एवढासा डाग सुद्धा चालत नाही. अंडरस्टँड? नाही, आम्ही ती सगळी काळजी घेऊ. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. ठीक आहे, सगळ्या काळज्या घ्याल तुम्ही. स्टेटस हाव स्टेटसचं काय करणार? कसं आहे, माझ्या शाळेची मुलं येतात ना, ती XUV किंवा सिडान कार्स मधून येतात. ओके, तुमच्या शाळेत मुलगा सायकलवर न येईल, कसं दिसेल ते?
शेट डिस्कस्टिंग. एक लक्षात घ्या, AC रूम्स असतात आमच्या शाळेमध्ये, व्हर्च्युअल क्लासरूम्स असतात. ओके, पेपरलेस स्टडी असतो आमच्याकडे, लॅपटॉप देतो आम्ही मुलांना. तुमचा मुलगा भट्टी समोर लॅपटॉप घेऊन बसणार आहे? नाही 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 नाही, आम्ही काळजी घेऊ ना. शिक्षण किती आहे तुमचं? हा? शिक्षण किती आहे? मी मराठी वाङ्मय केलेलं. हो, म्हणजे मराठी वाङ्मय. लिटरेचर. हा. Yes, yes. तुमचं शिक्षण काय? मी इतिहास शिकले. हा, हा. कुठला? भारताचा इतिहास. Shut up. आमच्या शाळेत इंटरनॅशनल स्कूलमध्ये अमेरिकन सिव्हिल वॉर शिकवलं जातं. ओके, हो. अमेरिकेचा इतिहास शिकवला जातो, शिवाजी महाराज, अफजल खान, हे सगळं शिकवलं जात नाही. ते चौथीत मुलगा नापास होईल, चौथीत. अहो काय बोलताय? नाही तुमचं बरोबर असेल, पण म्हणजे उद्या माझा शिकून मुलगा अमेरिकेला जाईल तेव्हा जाईल, पण उद्या एखादा गडावर गेला त्याला माहिती पाहिजे ना गड कुणी जिंकलाय तो. म्हणजे माझ्या मते महाराष्ट्रातल्या मराठी मुलाला किमान हे तरी माहिती पाहिजे की स्टॅच्यू ऑफ लिबर्टी माहीत असो नसतो, पण प्रतापगडावर शिवाजी महाराजांचा पुतळा होता हे तरी माहिती पाहिजे. अहो काय बोलताय मॅडम तुम्ही? याचा काही संबंध नाही ना. आणि एक मिनिट, तुम्हाला या विषयावर माझ्याशी चर्चाच करू नका. अहो, तुम्ही मराठी आहेत का नाही? एक सेकंड. आणि समजा असं मी ठरवलं की तुमचं आगळ पगळ हे अनसिव्हिलाइज वागणं असं बघून सुद्धा मी ठरवलं की तुमच्या होणाऱ्या युयुत्सुला ऍडमिशन द्यायचं म्हटलं तरी बेसिक मुद्दा फी परवडणार आहे तुम्हाला? जमणार आहे का? इन्कम किती आहे तुमचं? 2-2.5 लाख रुपये आहे हो. भागिले 12, 25,000 सुद्धा महिन्याला कमवत नाही आहात तुम्ही. नाही नाही 2-2.5 लाख महिन्याचं इन्कम आहे आमचं. आणि एक दिवाळीला धंदा बरा झाला तर 5-7 लाख रुपये इन्कम होतच. अगदी सहज. आमचा एक समोरचा गाळ्यानं तो भाड्यानं दिलाय, त्याचे महिन्याला 60,000 येतात भाडं. आणि तुम्हाला सांगतो, तू गोरेगावला फिल्म सिटी आहे ना, तिकडे बंगला बांधलाय आम्ही छोटासा, त्याचं भाडं येते 5-6 लाख रुपये. आणि तिकडे गावाकडे एक साधारण 150-200 एकर आमची शेती हा. आहे, त्याचं पण उत्पन्न येत असतं आम्हाला. गुड काय? गुड. हा घ्या फॉर्म घ्या, लगेच फिलअप करून घ्या, ऍडमिशन तुम्हाला मिळालं. हा? अहो पण आता बोलवता आम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून. नाही सर, इट्स ओके, सिट बसा तुम्ही, इट्स ओके. मी स्वतः तुमचे पर्सनल ट्युशन्स घेतले. कम ऑन सर, इट्स ओके. नाही पण ते अमेरिकेचा इतिहास ना. नाही तो त्याची काही गरजच नाही ना. मी तुमच्या मुलाला शिकवेन, तुम्हाला भारताचा इतिहास माहिती आहे ना, दॅट्स इनफ. मी तुमच्या मुलाला अमेरिकेची स्टडी टूर घडवेन, तुम्ही फक्त फी भरा. नाही मी काय म्हणतो, पण सायकलवरून आलं तर चालेल? अरे कशाला सायकल? मी तुमच्या मिठाईच्या दुकान नो स्वीट कॉर्नर, त्या स्वीट कॉर्नर पाशी मी स्कूल बस पाठवेन ना सर. इट्स ओके. तुम्ही फॉर्म भरा. आणि काय युयुत्सू, काय नाव आहे, न्यूट्रल नाव. वाव, युयुत्सू, फॅन्टॅस्टिक नेम. कुमारी युयुत्सू अंशुमन विचारे. नको ऍडमिशन. नाही ऍडमिशन नको आहे. इट्स ओके. काय, मला माझ्या मुलाला शाळेत संस्कार घडवण्यासाठी पाठवायचं होतं. जर व्यापार शिकवायचा असेल तर माझं दुकान आहेच ना, त्यासाठी शाळेची गरज नाहीये. आणि मला अशा शाळेत पाठवायचंय जिथे गाडीतून येणारा मुलगा आणि शाळेत पायी जाणारा मुलगा मधल्या सुट्टीत एकत्र बसून जेवतील. कळलं काय? कमीत कमी शिक्षणात तरी विषमता आणू नका हो. आणि एक तुम्हाला सजेशन देऊ का? ते लॅपटॉपवर शिकवण्यापेक्षा ना त्याला नवीन कोऱ्या पुस्तकांचा सुगंध घ्यायला शिकवा. त्याला भाषेची गोडी लागेल. आणि AC रूम मध्ये बसवण्यापेक्षा शक्यतो मोकळ्या हवेत त्याला जगायला शिकवा. त्याची खरी भरभराट होईल. कळलं? नको ऍडमिशन, चल का सर. पण फालतू. सर नेक्स्ट. क्या बात आहे यार, काय मेसेज दिला तुम्ही तुमच्या स्किटमधनं. फारच सुंदर केलं. रेणुकाताई, कसं वाटलं? क्या बात आहे. आणि हे खरं म्हणजे आम्ही रोज भोगतोय पालक म्हणून, त्यामुळे मला ते अजूनच भिडलं. अनेकदा असं वाटतं, जे अंशू लास्टमध्ये म्हणाला की बाबा मोकळ्या हवेत तुम्ही लोकांना शिकवा. म्हणजे तुम्ही झाड पुस्तकात बघताय पण तुम्ही आयुष्यात कधी झाड बघितलंच नाहीत, तर तुम्ही कसं शिक्षण, म्हणजे तुम्हाला ग्रहण कसं होणार ते सगळं शिक्षण. सो हॅट्स ऑफ टू द 3 ऑफ यू. खूपच उत्तम अभिनय. आणि लिखित तर म्हणजे फॅन्टॅस्टिकच होतं. मकरंद सर, अलीकडच्या काळात त्या आईवडिलांना रक्तदाब, मधुमेह असे जे आजार सुरू झाले त्याचं प्रमुख कारण त्या शाळांचे ॲडमिशन आणि तेच आहे. एवढं स्ट्रेसफुल ते आहे सगळं. कॉम्प्लेक्सेस आईबापांना जास्त असतात मुलांपेक्षा. म्युन्सिपाल्टीचा मुलगा आणि तो दोघं भेटले तर त्यांच्यात नाही खेळायचं ना आपण, असं काहीतरी बोलणारेही आईबाप आहेत. मुळात त्यांना शिकवणं, त्यांच्या मास्तरांना शिकवणं हीच गरज आहे. शिकलेल्यांनाच पुन्हा शिकवायची गरज सातत्याने निर्माण होते आहे. पण तुमचं मात्र हे जे सादरीकरण होतं ते इतकं ग्रेट होतं, फार छान. म्हणून मी तुमच्यासाठी उभं राहून टाळ्या वाजवतोय. क्या बात. थँक्यू सो मच. मस्त झाला परफॉर्मन्स. बसू शकता तुम्ही.
क्रिकेटचा फीवर घराघरात वाढतोच आहे. मग हे असे वाद घरात होणारच. बघूया नेमका काय परिणाम झालाय क्रिकेटचा. येत आहेत सुसाट टीमचे व्हाईस कॅप्टन शशी आणि नम्रता. टीव्ही लागत कर. अरे अनु अनु काय माझा रिमोट कुठे आहे? तुम्ही किती उड्या मारलात ना तरी तुमचा रिमोट माझ्याकडेच आहे. अगं माझा म्हणजे टीव्हीचा रिमोट कुठे आहे? असेल हो, बघा तिकडे कुठेतरी. मी तयार होते ना. हे एक गोष्ट जागेवर ठेवायला होत नाही या बाईला. सापडला टीव्ही. मॅच लावूया क्रिकेट मॅच. जाहिरात लागली. मला स्कोर कसं कळणार आता? पॅडीला फोन लावूया. हॅलो पॅडी. हा बोल रे. अरे स्कोर काय झालाय? 15 झालेत. फक्त 15? हो अरे माझे 5 आणि माझ्या मुलाचे 7. अरे गल्ली क्रिकेटचा स्कोर विचारत नाही रे तुला मी. इंटरनॅशनल क्रिकेट मॅचचा स्कोर विचारतोय. ते मरत रे मला पोरासोबत खेळायचं ते मरत अरे तुमचं काय internet. चल, चल, बाय. यार ऍक्टिंग मधलं सचिन तेंडुलकर माहित नाहीये काय करायचं. ए, लागली मॅच लागली. आपली बॅटिंग आहे. येस हा कोहली यस कोहली. आज रायनाचा पण चांगला फॉर्म आहे. माझ्या बाबांनो 340 बस 340 स्कोर करा बस. बाकी मला काही नकोय. हा व्यवस्थित बॅटिंग. अरे हवेत गेला बॉल. पडला बाउंड्री. अरे तुझ्या आईला कशाला बाउंड्री अडवलीस? बाउंड्री गेली असती. 4 गेले. तुझ्या बापाचा काय केला असता का रे? अरे ओव्हर संपल्यानंतर जाहिरात दाखवा रे साडीची. मध्येच कुठे दाखवतायत? आणि कोण आहे फालतू मॉडेल? मी आहे तुमची बायको. हे बघा. आता जाहिरातीत बायकोला मॉडेल म्हणून वापरल्यानंतर कोण बघणार आहे? अरे जाहिरातीत तरी व्हेरिएशन द्या. सांगा ना मी कशी दिसते. सांगा ना. नंतर सांगतो मला मॅच बघू दे. मला सांगा ना मी कशी दिसते. नंतर सांगतो मला मॅच अहो, बघू दे. असं काय करत. सांगा ना मी कशी दिसते. छक्का! And to make it even a little bit more embarrassing, छक्का! दिसते मी तुम्हाला. अगं, मला तू दिसते पण त्याने छक्का मारलाय. तू का मला मारतेस? त्याने छक्का मारलाय तू पण. चल तुला कसं बोलेन वेडी. a bit of exercise. हा? हा, हळू सांभाळून खेळ. घाई करू नका, घाई करू नका. खरं सांगा मी To see some of the boys enjoying तू it ना? too. I know it's a bit of a hard grind. एकही ओव्हर न टाकल्या तो सीझनचा बॉल चकचकीत दिसतो ना तशी तू दिसायचीस. मग आता 90 ओव्हर खेळून झाल्यानंतर बॉलची जी अवस्था होते ना तशी तुझी अवस्था झालेली कुरतडलेली. तू मेरी जिंदगी है तू मेरी हर खुशी है. तू ही प्यार तू ही चाहत तू ही आशिकी है. तू मेरी जिंदगी. सगळं तिकडे आहे. त्याच्याबद्दल चाललंय. बायकोबद्दल काहीच वाटत नाही का तुम्हाला कौतुक? तुम्ही नाही करणार ना माझं कौतुक? हे बघ मी केलं. मग तुम्हाला शिक्षा. काय देणार आहे शिक्षा? देऊन भांडी घासायला सांगशील लादी पुसायला सांगशील. आज मी काही करायला तयार. काही नक्की बघा. सांभाळू ना सांभाळ. हो ग. बघा हा, आता आजपासून बघतोय. मॅच बघायची नाही. डार्लिंग स्वीटार्ट. ए माझं पिल्लू असं नाही. असं नाही करायचं. अगं मॅच बघता एक्साइट झालो म्हणून बोललो ग. असं मनावर घेऊ मला नको. सुद्धा माझा कालचा एपिसोड बुडालाय ना तो बघायचा आहे. रिपीट टेलिकास्ट. अच्छा म्हणून एवढे बाउन्सर टाकतेस का मला तू? मी बोललो त्याचा राग नाही आला तुला. मी मॅच बघतोय तुला तुझा एपिसोड बघायला मिळत नाही ना तो राग काढतेस तू. म्हणून त्या जावेद मिर्झासारखे माकड उड्या मारतेस. हे बघा
तुम्ही ना बोलूच नका. तुम्हाला साधी साधी बॅट तरी पकडता येते का हातात? साधी बॅट अगं, मी पण 1 नंबरचा क्रिकेटर होतो, 1 नंबरचा. 1 नंबरची जर्सी घालून फिरायचा आणि ना राखीव खेळाडू म्हणून पाणी द्यायला जायचं. नुसतं पाणी द्यायला जायचो नाही, तर त्याला टिप्स द्यायचो. हो बाबा, असं खेळलं पाहिजे होतं, हे ना असं खेळलं तुम्ही पाहिजे. टिप्स द्यायचं. म्हणजे काय अगं, 2 वेळा संधी पण दिली होती मला. कसली? कसली मैदानं गाजवली आहेत मी. मैदानं कसली गाजवली आहेत? गार्डन गाजवली आहेत गार्डन यांनी. तुम्हाला सांगते, कोपरा सोडला नाही या माणसाने. एवढं सगळं माहिती असून सुद्धा माझ्यासारख्या बाईने तुमच्याशी लग्न केलं. नशीब समजा, नशीब. अगं, कसला नशीब. तो फॉर्म जर माझा आता पण असता ना, तर ह्या सोबत नाही, तर त्या अनुष्का सोबत असतो आज मी. कोणासोबत? अनुष्का. ती बघा बघा, एका सुंदर स्त्रीला ही थायरॉइड झालेली अनुष्का चिडवते. काय बोललात? थायरॉइड झालेली अनुष्का. हा, आधी नाव नीट पाठ कर. काय बोलला? अनुष्का. अनुष्का. थायरॉइड झालेली अनुष्का. हा. जा मग तिच्याकडेच रिमोट मागायला. मी नाही देत रिमोट. थायरॉइड सिरियल. सुनबाई, माझा तवा कुठे? हा तवा का काढलायस तू वापरायला? उगाच काहीतरी तावा तावाने बोलू नका, कळलं ना? माझ्या माहेरून आणलाय, नवीन आहे, नवीन. वापरा जरा, वापरा. जळला तुझा तवा नाही, त्याची सासू. कढई केली ना तर याद राख. सासू. हा, सासू आता स्लीप मध्ये उभ्या आहेत, कॅचिंग प्रॅक्टिस करतात आणि बाउंड्री लाईनवर त्यांचा जावाई उभा आहे. तो त्यांच्या बायकोसोबत बोलतोय, गप्पा गोष्टी करतोय. घरात जे काही चाललंय त्याचा त्याला काहीच फरक पडत नाहीये. हा. आणि सगळे भिंतीवर लटकलेल्या सासऱ्यांकडे बघतायत आणि बोलताय, सासऱ्याने काय चाललंय, थांबवा. तेवढ्या सासूबाई बेडरूमच्या नावाने किचन मध्ये घुसलेल्या आहेत. तिथे सुनबाई आहे. सुनबाई घाबरलेल्या आहेत. सुनबाईच्या हातातला ग्लास खाली पडलेला आहे, ते आता ग्लास राबताय. सासूबाईंनी फाईन लेग उचललेला आहे आणि सुनबाईच्या मिडांवर लाथ घातलेली आहे. वा 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 वा, घरातल्या प्रेक्षकांचा एक जल्लोष झालेला आहे. झालं तुमचं? हा. मला सुखाने बघू देणार आहात सिरियल? अगं, तुझ्या सिरियल मध्ये जर मी माझा क्रिकेट एन्जॉय करतोय, तुला काय प्रॉब्लेम आहे? घ्या बघा. है ना? थँक्यू. हा, क्रिकेट. और इसी बीच यहाँ पर शाहिद आफरीदी ने फटका मारा और एक शानदार चौका. शाहिद. हे शशी बोल ना. शाहिद, बाजूला हो का? का वागलास तू शाहिद असं? का मारलास तू फोर? अरे बघ, ती बाउंड्री लाईन कोणाची आठवण आहे माहितीये? तुझ्या बापाची. सचिन. आणि तो बघ तिकडे एक आशेचा किरण दिसतोय. विराट कोहली म्हणतात त्याला. दादा धोनी, तुम्ही जे बोललात ना ते अगदी पटतंय मला. करेक्ट आहे तुमचं. जिंकण्याची अपेक्षा नाही ठेवायची, जिंकण्याची अपेक्षा अजिबात ठेवायची नाही. पण मी शामी आहे. अशी बॉलिंग टाकतो की बघा, नाही त्यांचं दांडकं गुल करून त्यांना शामियानात पटवलं तर नावाचा शामी नाही मी. हे काय चालवलंयस तू? मला मॅच बघायला देणारच की नाहीये? का? मगाशी तुम्ही माझ्या सिरियल मध्ये तुमची क्रिकेटची कॉमेंट्री ऐकत होतात ना मला. मग आता मी का नको एन्जॉय करू माझी सिरियल तुमच्या क्रिकेट मॅच मध्ये? नाही बघायची मला मॅच. बघ सिरियल तुझी. थँक्यू सो मच. आता वीरांगणी करणच्या जवळ जाते. 1 मिनिट बस. खूप झालं. मला एन्जॉय तर करू दे यार. मग मी नको का एन्जॉय? किती हट्टीपणा करता हो तुम्ही. हे बघ, तू सिरियल नंतर बघ, एपिसोड नंतर बघ, मला आता मॅच बघू दे. हे बघा प्लीज, तुमचा ना पप्पा, मम्मी. थांब रे. पप्पा, मम्मी. मला रिमोट दे. नाही, बाळा, हे बघ, हे बघ. मला रिमोट, मला रिमोट हवा आहे. रिमोट बाबू, घे. मी तुझी फेवरेट. मला रिमोट हवा आहे. मॅच झाल्यानंतर घे ना रिमोट. पप्पा डेड. बाबू, आई तू पण डेड. आता मी माझं कार्टून बघणार लाईव्ह. नमा भांडतेस अशी घरी नवऱ्याबरोबर? अजिबात नाही. बघते. आली कॉमेडीची बुलेट ट्रेन धमाल आणली यार तुम्ही. नमा भांडतेस अशी घरी नवऱ्याबरोबर? अजिबात नाही. बघते. आपण थेट जाऊयात रेणुकाताईकडे.
क्या बात आहे. मला खूप आवडली तुमची दोघांची एनर्जी, खूप मस्त होती. देवाणघेवाण, गिव्ह अँड टेक व्हेरी नाईस. आणि सगळ्यात जास्त आवडलेलं म्हणजे क्रिकेटमध्ये सिरियलची कॉमेंट्री आणि सिरियलमध्ये क्रिकेटची कॉमेंट्री जी तुम्ही केली ती अप्रतिम होती. आणि स्पेशल अपिअरन्स बाय सुपरमॅन पॅडी तर वा वा. मस्त ट्विस्ट होतं त्याला. व्हेरी नाईस. मकरंद सर, सगळ्यात तुमच्या दोघांचं वैशिष्ट्य काय, तर तुम्हाला काहीही जरी दिलं तरी तुम्ही फार कन्व्हिन्सिंगली आणि एनर्जीने करता, त्यामध्ये तुमची ऊर्जा टाकता. कधीही तुम्ही म्हणजे मॅच हरू देत नाहीत. शेवटपर्यंत मॅच लढणं हीच तुमच्या परफॉर्मन्सला हीच दाद आहे. आणि फार उत्तम जोडी आहे तुमची. म्हणजे मला तर तुम्ही काही केलं तरी आवडतं. मकरंद सर काय गुण द्याल? रेणुकाताई, सुपर परफॉर्मन्स. तुम्ही बसू शकता. मित्रांनो, या आठवड्याचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आता आपण बोलवणार आहोत आपल्या लाडक्या जजेसला. रेणुकाताई, या आठवड्याचे सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. तुझं मत काय आहे? माझं मत ॲक्च्युली गुणांमधून दिसलंच, कारण सगळ्यांना 11 मिळाले. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. असेच मस्त आम्हाला मनसोक्त हसायला लावा, मनोरंजन करा आमचं, आणि भरभरून आशीर्वाद मिळतील आपल्या प्रेक्षकांचे, हीच माझी इच्छा आहे. मकरंद सर, गेले काही आठवडे बुंगाट टीम खूप बुंगाटच चालते, पण या वेळेला सुसाट टीमनी सुद्धा बऱ्यापैकी त्यांना टफ फाईट दिली असं मलाही वाटतं. बऱ्यापैकी नाही, फारच चांगली फाईट दिली. म्हणजे खरोखरीच चांगले परफॉर्मन्स या आठवड्यात सुसाटचे आहेत. तर तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा. आणि पॅड्या, हॅट्स ऑफ. क्या बात, बढिया. आमच्या परिवारासोबत अशीच धमाल, मस्ती आणि कल्ला करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री 9:30 वाजता. तोपर्यंत पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.